अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर फ्रेंड्स, आज आहे 10 तारीख आणि आजपासून मी स्वामी सेवा सुरू केलेली आहे आणि त्याचं कारण हे आहे की आता येणाऱ्या 20 तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि बरेच लोक 21 दिवसाची पण सेवा करतात. ज्यांना शक्य असेल ते 11 दिवसाची करतात. तर मी 11 दिवसाची सेवा सुरू केलेली आहे. खरं तर मला 21 दिवसाची सेवा करायची होती, पण काही कारणांमुळे मला जमलं नाही आणि त्यात विहान पण खूप त्रास देतो, त्याच्यामुळे ते मला जमणारच नव्हतं. म्हणून मी 11 दिवसाची सेवा सुरू केलेली आहे. आता सेवा म्हणजे काय, तर कोण पारायण लावतं, कोण गुरुचरित्र वाचतं, कोण स्वामींचं सारामृत वाचतं, कोण तारक मंत्राची सेवा करतं. तारक मंत्र 11-11 वेळा म्हणायचा रोज, ही सेवा करतात. कोण त्यांचं नाम जप करतात 11-11 वेळा. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा आहेत. नेहमी मी अखंड पारायणच करत होते, कारण विहानमुळे मला पॉसिबल होत नाही. पण यावेळेस मी हे लक्षात ठेवून सुरू केलेलं आहे. आज 10 तारीख आहे, तर आज मी स्वामींचा अभिषेक केलेला आहे आणि माझी सेवा ही आहे की मी स्वामींचं सारामृत एक छोटीशी पोथी आहे ती वाचणार आहे रोज आणि स्वामींचं नामजपची 11 माळी जप करणार आहे आणि त्यांचा जो तारक मंत्र आहे तो खूप प्रभावी आहे, तोही मी 11 वेळा रोज म्हणणार आहे. तर ही माझी सेवा आहे. तर फ्रेंड्स, मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही स्वामी सेवा करता का? तुम्हाला स्वामींच्या सानिध्यात राहायला आवडतं का? कारण मला खूप आवडतं. मला स्वामींच्या सानिध्यात राहायला आवडतं आणि मला त्यांची सेवा पण करायला खूप आवडतं आणि आता आलेली संधी तर मी गमावणार नाही आहे. आता तुम्ही म्हणाल स्वामी सेवा करून काय मिळतं? तर स्वामी सेवा करून मनाला शांती मिळते. आपल्या मनातली जी काळजी आहे, जे डोक्यातलं टेन्शन आहे, ते थोडंसं हलकं होतं आणि कुठेतरी आपल्याला एक शक्ती मिळते, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते की बाबा ह्या गोष्टीतून आपण बाहेर पडू शकतो. एवढे विचार आपले फ्रेश होतात. हा अनुभव मी खूप वेळा घेतलेला आहे. तर तुम्ही पण स्वामी सेवा करा आणि स्वामींची प्रचिती घ्या, कारण स्वामींची सेवा केल्याशिवाय स्वामींची प्रचिती येत नाही. आणि स्वामींचा प्रकट दिन येतोय 20 तारखेला, तर नक्की त्या दिवशी स्वामींच्या मठामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्यायला विसरू नका. तर मला कमेंटमध्ये सांगा की कोण कोण स्वामी सेवा करतंय. मला पण बघायचं आहे की माझी फॅमिलीमध्ये किती जण आहे जे स्वामी सेवा करतात, कारण आता जी सेवा सुरू झालेली आहे त्या सेवेचं फळ नक्की मिळणार आहे. आणि एवढा विश्वास आहे की आपली इच्छा पूर्ण होणारच नाही आहे असं नाही आहे. इच्छा आपली पूर्ण होणारच आहे. जर हे तुम्ही विश्वासाने आणि श्रद्धेने केलं तर तुम्हाला नक्कीच तुमचं फळ मिळणार आहे. तुम्ही एकदा करून बघा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, जे कोणी माझ्या यूट्यूब चॅनलवरती, फेसबुक चॅनलवरती आणि इंस्टावरती नवीन असतील त्यांनी मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.